नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नाची पेटी या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहिलंच असेल की मधुराणीने कशा प्रकारे सिंधूला किडनॅप केले। तर पुढे आता सिंधूला मधुराणीने किडनॅप करून आता असं तिने टार्गेट ठेवलेलं असतं की सिंधू आता कसंही करून कुठल्याही क्षणी राघव इथे पोहोचेल आणि मला हेच हवंय की राघव तुला इथे वाचवायला यायला पाहिजे, कारण मी ह्या रूममध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि मला आता राघव जेव्हा इथे येईल तेव्हा खूप मोठा पुरावा मिळेल, कारण ह्या कॅमेऱ्यामध्ये सर्व काही कैद होईल आणि मग मला कमिशनर साहेबांना कोर्टामध्ये दाखवायला पुरावा मिळणार आहे की राघव जिवंत आहे। तेव्हा सिंधू, तुझा असा प्लॅन होताच ना की तुला आता मला एक्सपोज करायचं होतं, बाहेर तुला दाखवायचं होतं ना की मधुराणी जिवंत आहे, पण त्या अगोदरच मी माझ्या मामाला हाताशी ठेवलंय आणि माझा मामाच आता असा रिपोर्ट देईल ना कमिशनर साहेबांना की राघव जिवंत आहे, तेव्हा तुझं काही खरं नाहीये। तुला काय वाटलं सिंधू, नेहमी तूच जिंकतेस का आणि तुला कोणी हरवू शकत नाही, तुझ्यासमोर कोणी हारत नाही असं तुला वाटत होतं ना, पण आज तू हरली आहे सिंधू, कारण मी तुला किडनॅप केलेलं आहे। तेव्हा सोडव स्वतःला, सोडता येणार आहे का स्वतःचं स्वतःलाच? दाखव मला सोडून आणि दाखव तुझ्या राघवला इथे बोलवून। तेव्हा असे चॅलेंज करत सिंधूला मधुराणी खूपच एक्सपोज करताना दिसत आहे प्रेक्षकांनो। तर असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं, पण सिंधू म्हणते की तू हे योग्य करत नाहीयेस मधू, एकतर राघवने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसताना सुद्धा तू त्याला अडकवत आहेस। काय गुन्हा केलाय सांग ना राघवने, काय चुकलंय त्याचं? तेव्हा मधू म्हणते की त्याचं काय चुकलं हे? अगं ते तुला माहिती का सिंधू, त्याने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं आणि हे फक्त नाटक होतं आणि मी त्याच्याबरोबर फसल्या गेली, कारण तो माझ्या सोबत 1 ते 2 महिने नाटक करत होता, मला डेटवर नेत काय होता, कॅन्डल नाईट डिनर काय करत होता आणि माझा खरोखर विश्वास बसला, कारण माझं राघववरती प्रेम होतं ना, त्यामुळे मला इतका विश्वास बसला होता की मला खरोखर असं वाटलं होतं की खूप दिवसांपासून तुझ्या आणि राघवमध्ये वाद चाललेले आहेत आणि राघव माझ्याकडे त्याने टर्न घेतला असेल असं मी समजत होती। पण काय झालं पुढे जाऊन? सगळं नाटक निघालं। तुमच्या दोघांचं बोलणं मी ऐकलं होतं सिंधू, कारण तू ना नेहमी राघवच्या आणि माझ्या प्रेमामध्ये आली आहेस, तू आम्हाला कधीच एकत्र येऊ दिलं नाही। असं असतं ना सिंधू, तू थोडा जरी वेळ दिला असताना तर राघव माझा झाला असता, पण ते तू कधीच नाही होऊ दिलं आणि म्हणूनच मला तुझं कधीच चांगलं बघवलं नाही। तेव्हा सिंधू म्हणते, हे काय बोलतेस मधुराणी तू? अगं तो माझा नवरा आहे, आमचं लग्न झालंय, मी त्याची लग्नाची बायको असताना तू आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नच कसा काय करत होतीस? तेव्हा माझा खूप विश्वास होता राघववरती, तू राघवबरोबर किती जवळ साधण्याचा प्रयत्न केला असशीलही, पण माझा राघव विश्वास होता म्हणून मी कधीच या गोष्टींवरून राघवशी कधीच वादविवाद केले नाही। आणि तू जर असं म्हणत असशील ना की तुमच्या दोघांमध्ये मी आली आहे, तर ते साफ खोटं आहे। जेव्हा विनू किडनॅप झाला ही गोष्ट मला कळाली होती ना, तेव्हाच मी हे घर सोडून निघून गेली होती, रत्नपारखी फॅमिलीपासून खूप दूर। पण मला पुन्हा बोलवण्यात आलं का, तर विनूची तब्येत खराब झाली आहे, विनूच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि विनूच्या ट्रीटमेंटसाठी तू सुद्धा मला फोन करून बोलवलं होतं आणि घरात येताना सुद्धा तू मला हेच म्हणाली होती की तू फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठी या घरात येत आहे, राघवचा आणि तुझा काहीही संबंध नाही। त्याप्रमाणे मी राघवसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नव्हता मधू, तुला आठवतंय का? मी तुमच्या दोघांमध्ये कधी येण्याचा प्रयत्न केला नाही, पण तुला हे माहिती नाहीये की राघवचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून राघवने तुझ्याकडे कधी टर्न घेतला नाही। आणि तू इतके कटक कारस्थानं केली ना की राघवचा तुझ्यावर विश्वास होता एक मैत्रीण म्हणून की तू असं काही करणार नाहीस, पण मला सगळं माहिती होतं मधू की हे सगळे कटक कारस्थानं तूच करत होतीस, पण मला तुझं भांडं फोडायचं नव्हतं, कारण याच्यामधून काही सिद्ध होणार नव्हतं। मला माहित होतं राघव हा माझ्यावर प्रेम करतो आणि तुझा एकही प्लॅन सक्सेस होणार नाही, आणि आज सुद्धा तेच आहे की माझा राघव मला नक्की वाचवायला येईल। तेव्हा आता राघव असंच म्हणत असतो, पण ऋषी म्हणतो की राघव दादा, तू नाही जायचं तिकडे, मला तर वेगळाच प्लॅन आहे असं वाटते। आता ऋषीचा अंदाज इकडे खरा ठरलेला आहे, कारण मधुराणी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे आता ऋषीला सुद्धा कळाले। आणि ऋषी म्हणतो की हे बघ दादा, तू डायरेक्ट बहिणींना आणायला नाही जायचं, तुला सध्या आता तू डेंजर झोनमध्ये आहेस, कारण पोलीस तुझ्या शोधावर असताना तू असं घरातून बाहेर जाऊन बहिणीला शोधणं हे खूप चुकीचं आहे। एकतर बहिणीला किडनॅप केले, त्यात तू जर आमच्यापासून गमावलंस तर आमचं काय होईल, आम्ही कोणाकडे बघायचं? त्यापेक्षा तू थांब, मी काहीतरी प्लॅन करून जातो आणि बहिणीला सोडवतो। तेव्हा आता लकीली मधुराणीपासून राघवला आता लांब राहता येणार आहे, पण नेमकं आता इकडे असं होतं की मधुराणी ही राघवला भेटण्यासाठी घरी आलेली असते आणि राघवला ती मागून मिठी मारते आणि म्हणते की राघव, आज पहिल्यांदा सिंधू नाहीये आणि आपण दोघं एकत्र आहोत, या संधीचा तू फायदा नाही घेणार आहेस का? चल ना एकांतात कुठेतरी बसूयात, गप्पा मारूयात, मला ह्या क्षणाची खूप आतुरतेने मी वाट पाहत होते आणि आज तो क्षण आलाय। आज तर सिंधूही नाहीये तुझ्यामध्ये, मग तुला काय प्रॉब्लेम आहे राघव? चल ना आपण एकत्र काही क्षण घालवूया, असं ती म्हणत असते।
तेव्हा राघव लगेच तिचा हात झटकतो आणि म्हणतो की मधू, हे खूप चुकीचं आहे. तुला माहीत नाहीये की माझं फक्त सिंधूवर प्रेम आहे. आणि अजून किती सांगायचं मी तुला. मी आधीपासून तुला हे सांगत आलेलं आहे, पण तुला काही ऐकायचंच नाहीये ना. तेव्हा आता सिंधू इथे जरी नसली तरी माझा पूर्ण जीव तिच्यात आहे. तेव्हा तू प्लीज मला असं काही करायला भाग पाडू नकोस. मी त्या मनस्थितीमध्ये सुद्धा नाहीये. तेव्हा मधू म्हणते की झालं पुन्हा सिंधू पुराण. अरे, तुला माहिती आहे का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तू माझ्यासोबत काही गोड क्षण नाही घालवणार आहेस का? आधीचं सर्व विसरून गेलेस का राघव? तू माझ्यासाठी किती केलेस आणि माझी किती केअर करायचास, माझ्या तर अजूनही लक्षात आहे. राघव म्हणतो, हो तुझी काळजी मी घेत होतो, पण एक मैत्री म्हणून मला कधीच तुझ्याकडे असं टर्न घेता आला नाही आणि घ्यावासा सुद्धा वाटला नाही, कारण माझ्या मनात फक्त सिंधू आहे, असं साफ राघव म्हणत असतो. पण ॲक्च्युली हे मधूचं स्वप्न असतं, कारण ते आता असं स्वप्न रंगवत असते की मी सिंधूला किडनॅप तर केलंय, पण आता उद्या जर मला राघव समोर येण्याची वेळ आली तर मी राघवला पुन्हा एकदा माझ्या प्रेमाची कबुली देईल. पण जेव्हा आता राघव सिंधूच्या फोनवरून आता मधू ही व्हिडिओ कॉल करते आणि तिला नेमका राघव हा समोर दिसतो, तेव्हा राघव म्हणतो की माझ्या सिंधूला तू कुठे ठेवलेला आहेस, लवकर सांग. तेव्हा मधू म्हणते की इतकी सोपी नाही आहे मी की तुला लगेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ. तेव्हा आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुला हवं असेल तर तुला माझ्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तेव्हा राघव म्हणतो की म्हणजे काय? तेव्हा मधुराणी म्हणते की हे बघ राघव, मी कित्येक वर्ष वाया घालवली तुझ्या प्रेमासाठी, कारण मला तुझं प्रेम हवं होतं म्हणून मी घरात प्रत्येक वेळेला कटकारस्थानं केली, खोटं बोलली, मनस्ताप करून घेतला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला राघव. तरीसुद्धा तू सिंधूचाच राहिलास आणि मला हे कधी पाहवणार नाही. त्यामुळे जर तुला तुझी सिंधू जिवंत हवी असेल आणि तिची जर सुखरूप सुटका करून घ्यायची असेल तर मग तुला माझ्याशी प्रेम करून लग्न करावं लागेल, तुला माझ्याकडे टर्न घ्यावा लागेल राघव, तेव्हा तुझी सिंधू तुला सुखरूप मिळेल. तेव्हा आता राघव भोवती असं चॅलेंज केल्यामुळे राघव विचारातच पडतो आणि त्याला काय बोलावं हे सुद्धा कळत नाही, कारण आता मधूने ह्या थराला सुद्धा मधू जाण्याचा प्रयत्न करते याचंच त्याला वाईट वाटत असतं. तर आता राघवच्या घरचे सुद्धा राघवला म्हणतात की हा काय प्रकार आहे राघव, तू बिलकुल हिला झुकू नकोस, हिच्यासमोर झुकायला तू एक पोलीस कमिशनर आहे हे विसरू नको. आणि राहिला प्रश्न सिंधूचा, आपली सिंधू खूप हुशार आहे राघव, त्यामुळे तो असं समजूच नकोस की ती एकटी आहे, तिला डोक्याने वापर करून ती नक्कीच तिथून तिच्यापासून सुटका करू शकते, त्यामुळे तितकं घाबरून जाऊ नकोस. पाहिजे तर आपण सगळे तिला शोधूया. ऋषी ऋतुजा सुद्धा आता म्हणतात की आपण सिंधूला लवकरच शोधून आणूया. तर प्रेक्षकांनो, असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. सिंधूला आता मधुराणीने किडनॅप केलेलं असताना सुद्धा सिंधू बाहेर सुटून जाते. आता ते कसं तर ते आपण उद्या पाहणार आहोत. पण आता तिथे राघव सुद्धा येणार आहे आणि राघवला आता त्या कॅमेऱ्यात न येण्यासाठी सिंधूने बाहेरूनच खुणवलेलं असतं, म्हणून राघव आतमध्ये तर येत नाही, पण तो सिंधूला सोडवण्यासाठी तिथे बरोबर पोलिसांना बोलत असतो आणि त्यामुळे सिंधूची सुटका सुद्धा होणार असते. प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका. लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांना तुम्हाला लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रेक्षकांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.